डॉक्टर जगदीश कापसे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत। मी अर्थातच डॉक्टर जगदीश कापसे। आज जो चर्चेचा विषय आहे तो म्हणजे दुग्ध व्यवसायाची निवड व्यवसाय म्हणून का करायची, इतर व्यवसायाची का नाही। आणि या संदर्भात असंख्य युवक मित्रांचे फोन मला आले आणि त्यांनी जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली की नेमका हाच व्यवसाय का करायचा। तर त्या संदर्भातच आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे। खऱ्या अर्थानं या व्यवसायामध्ये स्पर्धा नाही, जी स्पर्धा बाकीच्या व्यवसायामध्ये आहे। आपण कितीही दूध उत्पादित केलं तरी त्यासाठी विक्री व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध आहे। दुधासोबतच इतर जे दुग्धजन्य पदार्थ आहेत ते बनवण्यासाठी सुद्धा स्कोप आहे आणि विक्रीसाठी सुद्धा स्कोप आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये हा आहे की आपण सर्वदूर पाहतो, आपल्या गावातील युवक नोकरीच्या शोधार्थ गाव सोडून कुठेतरी लांब जातात। एक तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही आणि रोजगाराची संधी जर उपलब्ध झाली तर आपल्या अपेक्षाकृत आपल्याला त्यामध्ये वेतन मिळत नाही। म्हणजेच अनएम्प्लॉयमेंट सोबतच अंडर एम्प्लॉयमेंट अशा या दोन्हीचा सामना आपल्याला करावा लागतो। कुठेतरी नैराश्याच्या गर्तेत आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्न जे आपण रंगवतो ते विस्कळीत होतात। तिसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये हा आहे की या दुग्ध व्यवसायाला आणि दुग्ध व्यवसायाची गरज ओळखून ज्या पायाभूत सुविधा पाहिजेत त्या सर्व आपल्याकडे उपलब्ध आहेत। आपल्याकडे गोठ्यासाठी जागा आहे, नैसर्गिक संसाधनाच्या रूपात आपल्याकडे पशुधन आहे, पाण्याची व्यवस्था आहे, चारा लागवडीच्या क्षेत्रासाठी जे आहे आपल्याकडे पुरेशी जमीन आहे। अशा स्थितीमध्ये आपण निश्चितच हा व्यवसाय व्यवस्थित करू शकतो। पुढचा एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे ते म्हणजेच त्या पशुधनापासून आपल्याला जे शेण आणि मूत्र मिळते ते सुद्धा एक सोना चांदी च्यवनप्राश जसा असतो तशा प्रकारचं जमिनीसाठी च्यवनप्राश म्हणून काम करते। जमिनीची सुपीकता वाढवते आणि पर्यायानं उत्पादकतेमध्ये सुद्धा भर पडते। तिसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्या मनामध्ये जो न्यूनगंड आहे किंवा आपला या व्यवसायाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक नाही। बाकीच्या व्यवसायामध्ये छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये का होईना लोकांनी त्या व्यावसायिकांनी आपली एक ओळख निर्माण केली। एक चहाच्या दुकानवाला जरी असला तरी त्याची सुद्धा एक ओळख असते, परंतु पशुपालकांच्या मध्ये या सकारात्मक पाहण्याच्या दृष्टिकोनाचा अभाव असल्यामुळे आपण आपली ओळख निर्माण करू शकलो नाही। तर माझं सर्व युवकांना हेच आव्हान असेल की येणाऱ्या काळात खऱ्या अर्थानं या व्यवसायाला नावारूपास आणण्यासाठी आपली एक इच्छाशक्ती आणि मानसिकता फार महत्वाची आहे। आणि मी एवढंच म्हणेन की विश्वास अगर है तो शिकायत मत करना, विश्वास अगर है तो शिकायत मत करना, मर्जी है आपकी करना या न करना, लेकिन कोई अगर ये कहे कि पशुपालन व्यवसाय मत करना तो ऐसे इंसान की जीवन में परवाह मत करना। याच ठिकाणी आपण थांबूया। येणाऱ्या काळात नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनविण्यासाठी आपली सूचना, आपले अभिप्राय आणि प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि ते माझ्यासाठी प्रेरणादायी असणार आहे। धन्यवाद।